साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। अत्यंत अटीतटीच्या झालेल्या क्रिकेट सामन्यात श्री साई कम्प्युटर संघाने विजेतेपद पटकावले। विशाखा महिला लोकसंचलित साधन केंद्र संचलित स्वातंत्र्य सेनानी भाई चन्नू सिंग चंदेले मुक्त विद्यापीठातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शरदचंद्र चषकाचे पारितोषिक वितरण जवाहरनगर येथे करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर आणि नगरसेवक महेश कोठे होते। यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, सोलापूर शहर समन्वयक शेखर माने, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, शहर सरचिटणीस खलील शेख, महिला आघाडी सोलापूर निरीक्षक दीपाली पांढरे, सुधीर खरटमल, संयोजक माजी महापौर नलिनी चंदेले, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, माजी उपमहापौर पद्माकर काळे, राजन जाधव, नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक किशोर माळी, महिला कार्याध्यक्षा लता ढेरे, अल्पसंख्याक महासचिव फारुख मटके, पर्यावरण विभागाचे अध्यक्ष सोमनाथ शिंदे, गफूर शेख, AM शेख, मनीषा पाटील, शहर मध्य विधानसभा अध्यक्ष शशिकला कसपटे, नंदा कांगरे, प्रतिभा मोटे, प्रिया पवार, सुरेखा सावळे, चेतन नराल, शहर उपाध्यक्ष रियाज मोमीन, दत्तात्रय बडगंची, जुबेर इनामदार आदी उपस्थित होते। या स्पर्धेत विजयी झालेल्या श्री साई कम्प्युटर संघांना 25,000 रुपयांचा चषक आणि 21,000 रुपयांचा धनादेश, तर उपविजेता ठरलेल्या RR संघास चषक आणि 15,000 रुपयांचा धनादेश, तर तृतीय पारितोषिक मिळवलेल्या महाराज क्रिकेट संघास आणि 11,000 रुपयांचा धनादेश पारितोषिक म्हणून देण्यात आला। तसेच उत्कृष्ट फलंदाज म्हणून मोहन हिबारे, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून रितेश पवार, दिकोंडा, तर सामनावीर म्हणून जुबेर मुल्ला यांना गौरविण्यात आले। तसेच 150 खेळाडूंना टी-शर्ट देण्यात आले। माजी महापौर आणि संयोजिका नलिनी चंदेले म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विकासवादी नेतृत्वाखाली सर्वजण कार्यरत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस ते विचार घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे, असेही माजी महापौर म्हणाल्या। माहित आहे की शरद पवार साहेब हे फार मोठे नेते आहेत। यांनी शून्यातून विश्व निर्माण आपल्या देशामध्ये केलेलं आहे। राष्ट्रवादी पक्ष याची संघटना त्यांनी वाढवलेली आहे। आपल्या जनतेची त्यांनी सेवा करतात। महाराष्ट्रामध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्रामध्ये अनेक विकासाची गंगा त्यांनी आपल्या आणलेली आहे। मोठे मोठे उद्योग आणले आहे, मोठे मोठे कंपन्या इथं महाराष्ट्रामध्ये आणलेल्या आहेत। त्याचप्रमाणे शैक्षणिक मोठ्या इमारती, शैक्षणिक संस्था आणलेल्या आहे, आपल्या कारखाने आणले आहे, वैद्यकीय इमारत मोठ्या प्रमाणात वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रगती केली महाराष्ट्राने, डॅम आणलेले आहे, विमानतळ, रेल्वे स्टेशन, त्याप्रमाणे अनेक अशा विकासाची कामं आदरणीय शरद पवार साहेब जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी इथं कार्य केलेलं आहे। आपल्या सोलापूरमध्ये डाळिंबचं संशोधन केंद्र मोठ्या प्रमाणात इथं आलेलं आहे। मी महेशांना, सुधीर खरटमल साहेब, आम्ही आणि बेरिया साहेब, आम्ही चौघही जेव्हा साहेबांना भेटायला गेलो, शरद पवार साहेबांना, तेव्हा साहेबांनी सांगितलं की थोर स्वातंत्र्य सेनानी भाई चन्नू सिंग चंदेले आणि आमचे संबंध फार चांगले होते आधी, आणि साहेबांनी सांगितलं की हे राजकारण आधी भाईजींच्या घरून सुरू होत होतं आणि भाईजींबद्दल भरपूर माहिती त्यांनी सांगितली। पवार साहेबांचे जे विचार आहे त्यांना फार त्यांच्या जवळ त्यांनी जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघितलं की त्यांच्या मनामध्ये फार बुद्धी आहे, उत्साह आहे, प्रेरणा आहे। त्यांना असं वाटतं की सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग यायला पाहिजे, उद्योग आणायची त्यांची इच्छा आहे, युवकांना काम देण्याची इच्छा आहे। शहर उत्तर विधानसभा अध्यक्षा प्रकाश जाधव यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले। यावेळी पक्षाचे शहर सरचिटणीस ज्योतिबा गुंड, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष सरफराज शेख, करुणा ठाकूर, सुरेखा सुरवसे, प्रवीण वाडे, अश्विनी जाधव, प्रिया दीक्षित, भोंडवे, अश्विनी कुलकर्णी, स्वाती ढेकळे, भाग्यश्री भट, हेमलता जाधव, प्रियंवदा पवार, योगेश दोडमनी, जावेद चिखलकर आदी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्तात्रय बडगंची, चेतन नराल यांनी परिश्रम घेतले।